नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आपल्या पावसातला निसर्ग या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, गेल्या 15 दिवसापासून पावसाचा अंदाज हा येत जात आहे. म्हणजे कधी पाऊस पडतोय, कधी ऊन पडतंय, कधी थंडी वाजते. असं का होतंय? तर चला आपण याची सविस्तर माहिती घेऊया आणि आज आपण बघूया विदर्भातील काही जिल्हे ज्या ठिकाणी या 4 ते 5 दिवसामध्ये अति मुसळधार पाऊस ते विजांच्या कडकडासह पाऊस होण्याची दाट शक्यता आहे. तर चला, विदर्भामधील कोणते ते जिल्हे आहेत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत. प्रथम तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर प्रथम आपल्या पावसातला निसर्ग या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून मी तुम्हाला सविस्तर माहिती या चॅनलच्या माध्यमातून देऊ शकेल. तुम्ही प्रथम सबस्क्राईब करून आपल्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करायचा आहे, जेणेकरून तेही सबस्क्राईब करतील आणि आपल्या चॅनलला सपोर्ट होईल. चला तर आपण बघूया विदर्भातील काही महत्त्वाचे जिल्हे जेथे विजांच्या कडकडासह पाऊस होण्याची आपल्याला शक्यता दिसत आहे. आता तुम्ही बघत आहात स्क्रीनवरती तुम्हाला अकोले, अमरावती, यवतमाळ, वाशिम, हिंगणघाट, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, अहेरी, त्याचबरोबर आदिलाबाद ही संपूर्ण विदर्भातील काही जिल्हे आहेत. तर या जिल्हानिहाय अंदाजनुसार मी तुम्हाला माहिती देत आहे. तर मित्रांनो, माहिती खूप महत्त्वाची आहे, व्हिडिओ संपूर्ण बघा, कारण की तुम्ही ज्या जिल्ह्यातून असाल तर ती माहिती तुमच्यापर्यंत ही मी पोहोचत आहे. शेतकरी बांधवांनी काळजी घ्यायची आहे, जेणेकरून तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून अंदाज घेऊन तुम्ही पुढची कामं सुरुवात करायची आहे. तर आपण बघत आहोत. प्रथम आपण बघूया आपल्या विदर्भातील नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, अकोले, यवतमाळ, बुलढाणा आणि वाशिम. 24 ऑगस्टला विदर्भातील काही भागांमध्ये पावसाची चांगली शक्यता आहे. विशेष गडचिरोली आणि चंद्रपूर परिसरात मेघगर्जनासह पावसाची शक्यता लक्षात येण्यासारखी आहे. विदर्भात आज जोरदार पाऊस आणि विजांच्या कडकडाची शक्यता दर्शवली जात आहे. 25 ऑगस्टला विदर्भातील पावसाची सक्रियता कायम राहण्याची शक्यता आहे. वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या पूर्व विदर्भातील जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे. तसेच अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा आणि वाशिम या भागातही पावसाची शक्यता राहू शकते. 26 ऑगस्ट पूर्व विदर्भात पावसाची स्थिती सक्रिय राहण्याची शक्यता आहे. नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली अनेक ठिकाणी पाऊस होण्याची दाट शक्यता आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. 27 ऑगस्ट विदर्भातील पूर्व विदर्भातील पावसाची शक्यता कायम राहणार आहे. मात्र पश्चिम विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची तीव्रता कमी होण्याची शक्यता आहे. याचा अर्थ असा की संपूर्ण विदर्भात एकसारखा पाऊस पडणार नाही. काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी हलका ते तुरळक पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो, हा होता विदर्भातील काही जिल्ह्यानिहाय अंदाज. तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायचं आहे, जेणेकरून मी संपूर्ण महाराष्ट्रातील गडचिरोली असेल, विदर्भ असेल, मध्य महाराष्ट्र असेल, अशा संपूर्ण महाराष्ट्रामधील संपूर्ण जिल्ह्यानिहाय मी अंदाज देऊ शकेल. तर चला, पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं आपल्या पावसातला निसर्ग या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे. प्रथम तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, आपल्या मित्रांना शेअर करायचं आहे, जेणेकरून जास्तीत जास्त माहिती या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत मी देऊ शकेल. चला, पुन्हा एकदा रामकृष्ण हरी. सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.